2026 आता तू आलेलाच आहेस तर हातातलं दही साखर पचकने तोंडात टाक आणि लक्ष्मीच्या पावलांनी एकदम शुभ शुभ होऊन वर्षभर नांद रे बाबा. 2025 ने आम्हाला जसे धक्के बुक्के दिले, आमच्या ज्या काही परीक्षा सराव चाचण्या टाचण्या घेतल्या तशा तू नको घेऊ, कारण आता आमची जिरली. तू येणार म्हणून लोकांनी जी काही रिसॉल्युशन ठरवलेली आहे ती त्यांच्या मनासारखी एकदाची होऊन जाऊ दे रे बाबा. कोणाचं नोकरी धंद्याचं, कोर्ट कचेरीचं, जमीन जुमल्याचं, घरादाराचं, अभ्यासाचं, शाळेचं जे काय कामकाज अडलं असेल ते बाबा तुझ्या कृपेने या वर्षात होऊन जाऊ दे रे बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या कोणाची लगीन कार्य अडली असतील, वर हो म्हणतो तर वधू नाही म्हणते, वधू हो म्हणते तर वर नाही म्हणतो, दोघे हो म्हणतात तर घरातले नाही म्हणतात, असं जे काही लगीन कार्यात अडथळा असेल, आडकाठी असेल ती तुझ्या कृपेनं मोडून जाऊ दे. आणि एकदाची ही सगळी अडलेली नडलेली घोडी आहेत ती गंगेत न्हाऊ दे रे बाबा. आणि सगळे असं कसं 2025 मध्ये ज्या काय नैसर्गिक आपत्त्या आल्या, संकट आली ती यावर्षी नको येऊ दे. आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्हाला वाईच आणि आमच्या राजकारण्यांना मॉब बुद्धी दे रे बाबा. आणि सगळे असं म्हणत होते की 2026 मध्ये दुनिया खतम. तर या सगळ्यांचे जे अंदाज आहेत ते अशी एकदम खोटे ठरवत तू असा गुन्ह्या गोविंदानं शाण्या बाळासारखा नांदून जा रे बाबा. सगळ्यांनी एकच म्हटलं पाहिजे का वर्ष असावं तर 2026 सारखं असावं, नाही तर नसावं. तर बाबा माझी मनापासून केलेली प्रार्थना कबूल करून घे, तुझी कृपा दृष्टी ठेव आणि तुझ्या काळात सगळ्यांचं भलं होऊन जाऊ दे रे बाबा. तुमच्यासाठी गारानं घातलेलं आहे, गप्पनी शेअर करा, नाही तर